मंडळी, मी आळूच्या देठाची आज भाजी बनवणार आहे सुकी. तर त्या देठे कशी सोलायची ते मी तुम्हाला सांगते. असे आपले गवारीचे शेंगावाने ह्याचे तुकडे बनवायचे. चला तर मंडळी, आपण आळूच्या देठाची सुकी भाजी करणार आहोत. मी रोजचं नेहमीचं तिखट घेतले, मीठ घेतले आणि जिरे घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली. कढई तापायला ठेवलेली आहे. कढई तापली, त्याच्यामध्ये मी थोडंसं एक पळी तेल टाकते. आपण फोडणीसाठी जिरं टाकत आहोत. थोडंसं जिरं तडतडले की हे आपण आळूचे देठ ह्याच्यामध्ये टाकत आहे. ते मी तिखट घेतले ते तिखट टाकते आणि जे मीठ घेतले ते थोडंसं मीठ टाकते ह्याच्यामध्ये. आणि ही भाजी आपल्याला इकडून तिकडून हलवायची आहे. आणि जे आपण थोडीशी कोथिंबीर घेतली ते पण मी टाकते त्याच्यामध्ये आणि हलवते मी. थोडंसं वरून ह्याला आपण कूट टाकत आहोत. थोडासा पाण्याचा शितोडा झाकण ठेवते. 5 मिनिटात ही भाजी तयार होईल. आळूच्या देठाची आपली सुकी भाजी तयार झालेली आहे. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली आहे ते.